मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासत आहोत. मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण पाहिलं की दिल्ली सुलतानशाही आणि मुघल साम्राज्य या दोन भागात विभागलेलं आहे मुख्यत्वे. आणि UPSCच्या अंतर्गत ज्या परीक्षा होतात त्यांमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि राज्यसेवा परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारले जातात. आणि दिल्ली सुलतानशाही मग त्यातील महत्त्वाचे जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, मग ते बांधकाम क्षेत्र असेल, प्रशासनात असेल किंवा नवीन सांस्कृतिक परंपरा त्यांनी सुरू केल्या असतील त्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर, हुमायून आणि त्या साम्राज्याला बळकटी प्रदान करणारा जलालुद्दीन मुहम्मद अकबर, शहाजहान, औरंगजेब या बादशाहांबद्दलही आपल्याला प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकांवरचे जे प्रश्न जे आहे त्यांची उत्तरं तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने देऊ शकतात. आपण ज्या घटकांवर इथे चर्चा करतो ह्या लेक्चर्समध्ये आपण मुख्यत्वे त्याच घटकांवर फोकस करावा. त्यापेक्षा जास्त आपल्याला अधिक अभ्यासण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही या ठिकाणी जे डिस्कशन होतं त्या डिस्कशनवर जरी फोकस केला तरी तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये अतिशय आत्मविश्वासाने सामोरं जाता येईल. मित्रांनो, काल आपण मुघल साम्राज्याची स्थापना आणि त्या मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर आणि हुमायून म्हणजे त्याचा उत्तराधिकारी यांच्याबद्दल माहिती घेतली. बाबरने आपण पाहिलं की कसं फरगाना या छोट्याशा त्याच्या मूळ प्रदेशावरून काबूलमध्ये स्वतःला स्थायिक केलं आणि काबूलला लॉन्च पॅड बनवून भारतावर आक्रमणं केलीत. भारतातून संसाधनं वाहून नेणं आणि काबूलला समृद्ध बनवणं हे त्याचं सुरुवातीचं उद्दिष्ट होतं. पण मात्र नंतर जेव्हा पानिपतचं पहिलं युद्ध झालं, म्हणजे जे त्याचं भारतावर खरं तर 5वं आक्रमण होतं, त्या पानिपतच्या युद्धातील विजयानंतर बाबरला वाटलं की आपण इथेच थांबावं आणि बाबर इथेच थांबला आणि इथेच मुघल साम्राज्याची म्हणजे एका नवीन साम्राज्याची, भारतासाठी तरी ते एक नवीन साम्राज्य होतं, त्या साम्राज्याची स्थापना केली. मी नवीन या अर्थाने म्हणतो कारण या साम्राज्याने भारतात नवनवीन परंपरांची सुरुवात केली. मग त्या प्रशासनातल्या असतील, त्या सांस्कृतिक असतील, त्या भाषेच्या, संगीताच्या, चित्रकलेच्या संदर्भात असतील, अनेक नवनवीन संकल्पना या साम्राज्याने सुरू केल्यात. म्हणूनच हे साम्राज्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बाबरचा उत्तराधिकारी हुमायून, ज्याला शेरशाह सुरीने पराभूत केलं आणि ज्याला इराणमध्ये शहा तहमास्पकडे जे सफावीद राज्यकर्ते होते 15 वर्ष विजनवासात राहावं लागलं. त्या इराणमधल्या विजनवासात तो गेलेला असताना त्याच्या मार्गावरच सिंधमध्ये त्याचा मुलगा अकबर जन्माला आला 1542मध्ये, 14 ऑक्टोबर 1542. अकबरने आपल्या वडिलांच्या हालापेष्टांमुळे बालपण जे आहे त्या अकबरचं बालपण अतिशय अडचणीत आणि खडतर गेलं. मात्र ती खडतर अवस्था आणि त्या अडचणी अकबरने त्याच्या बालपणी पाहिल्यात. त्या सगळ्या अडचणींनी मात्र अकबरचं व्यक्तिमत्व कणखर बनवलं, त्याला प्रगल्भ बनवलं आणि ह्या सगळ्या अडचणींचा अकबरच्या उत्तर आयुष्यावर फार मोठा अतिशय सकारात्मक परिणाम झाला आणि त्याचमुळे मुघल साम्राज्य एक सामर्थ्यवान साम्राज्य होऊ शकलं. कारण आपण पाहतो ज्या मुघल राज्यकर्त्यांचे वारस पुढे जाऊन ऐशारामात वाढलेले होते त्या मुघल राज्यकर्त्यांचं उदाहरणार्थ आपण औरंगजेबानंतरची जी पिढी पाहतो ते राज्यकर्ते जे आहेत ते नेभळट होते, प्रभावी नव्हते आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एवढं कष्टाने वाढवलेलं साम्राज्य जे होतं ते साम्राज्य मात्र त्यांनी धुळीस मिळवलं. अकबर त्या हुमायूनच्या हालापेष्टांचा परिणाम होता आणि त्या हालापेष्टांमधून अकबरने जी प्रगल्भता संपादित केली होती त्या प्रगल्भतेचा अकबरने आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण उपयोग करून घेतला होता. आज आपण अकबरबद्दलच माहिती घेणार आहोत. जलालुद्दीन मुहम्मद अकबर. आणि मित्रांनो, फार कमी व्यक्तींना इतिहासात द ग्रेट हे एपिथेट किंवा ही पदवी लावली जाते. त्यामध्ये अलेक्झांडर द ग्रेट असेल, अशोका द ग्रेट असेल आणि त्यानंतर जो महत्त्वाचा राज्यकर्ता आहे तो राज्यकर्ता म्हणजे अकबर द ग्रेट आहे.
त्यामुळे मित्रांनो, आज आपण जलालुद्दीन मुहम्मद अकबरबद्दल आणि त्यानंतर अकबरचा जो उत्तराधिकारी आहे नुरुद्दीन मुहम्मद जहांगीर किंवा सलीम, म्हणजे उर्फ जहांगीर म्हणून आपण त्याला ओळखतो, त्या जहांगीरबद्दल माहिती घेणार आहोत. नंतर जहांगीरचा जो उत्तराधिकारी आहे शहाजहान, ज्याचं पूर्वाश्रमीचं नाव खुर्रम होतं, खुर्रमबद्दलही माहिती घेणार आहोत. आणि औरंगजेब, शहाजहानचा मुलगा आणि पुढे मुघल साम्राज्याचा अतिशय प्रभावी राज्यकर्ता झाला, मात्र तो ग्रेट मुघल्समधला शेवटचा होता, त्या आलमगीर औरंगजेबबद्दलही माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, आपण सुरुवात करूया आज अकबरबद्दल. अकबर, आपण पाहिलं की अकबरचा जन्म जो आहे तो 1542 मध्ये सिंधमध्ये अमरकोट या ठिकाणी, अमरकोट हे ठिकाण आहे, अमरकोट या ठिकाणी राणा वीरसाल या राजपूत राजाच्या महालात त्याचा जन्म झाला. अकबरचा जन्म जो आहे, मरियम मकानी हे अकबरच्या आईचं नाव होतं, मरियम मकानी. आणि ते मरियम मकानी जी आहे एका सुफी संताची मुलगी होती, शिया सुफी संत होते, त्या सुफी संताची मुलगी होती मरियम मकानी. अकबरचं नाव जे आहे ते जलालुद्दीन मुहम्मद अकबर आहे, जलालुद्दीन मुहम्मद अकबर. आणि इतिहासात अकबरला द ग्रेट या नावाने ओळखलं जातं. मित्रांनो, 1542 मध्ये अकबरचा जन्म झाला सिंधमध्ये, ज्यावेळेस त्याचा बाप जो आहे म्हणजे हुमायून शाह तामासकडे आश्रयासाठी चालला होता. स्वाभाविक आहे की कोणताही राजपरिवाराचा त्याला सहवास मिळणं जे आहे ते शक्य नव्हतं अकबरसाठी, आणि अशा अडचणीच्या परिस्थितीत अकबरचं व्यक्तिमत्व पुढे विकसित झालं. मात्र अकबरचा आपल्याला जो इतिहास अभ्यासणं आवश्यक आहे की जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जो म्हणजे तो बादशाह झाल्यापासून, अकबर बादशाह झाल्यापासून. आणि अकबर मित्रांनो बादशाह झाला होता इसवी सन 1556 मध्ये, तर तो पुढे 1605 पर्यंत मुघल बादशाह म्हणून कार्यरत होता. 1505 ते 1605 पर्यंत साधारणपणे 50 वर्षांचा कार्यकाळ अकबरला मिळाला. 50 वर्षांचा कार्यकाळ फार मोठा आहे. विशेष म्हणजे अकबरने या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात आपलं साम्राज्य विस्तार घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं साम्राज्य नर्मदा नदीच्या उत्तरेकडे, खरं तर अहमदनगरचा सुद्धा बहुसंख्य पार्ट जो आहे तो अकबरने जिंकून घेतला होता. आणि अहमदनगरपासून तर उत्तरेपर्यंतचा सर्व प्रदेश अकबरच्या साम्राज्याचा भाग झाला होता. अकबरच्या साम्राज्याचा म्हणजे आपण जर का विचार केला तर शांतता प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली. व्यापारात झालेली वृद्धी मोठ्या प्रमाणात अकबरच्या साम्राज्याला समृद्ध करण्यास कारणीभूत ठरली. मिळालेली प्रदीर्घ शांतता अकबरने कलेच्या विकासासाठी फार चांगल्या प्रकारे वापरली आणि त्यामुळे त्याच्या कार्यकाळात चित्रकलेचा फार चांगल्या प्रकारे उदय झाला. सांस्कृतिक स्तरांवर अनेक म्हणजे घडामोडी घडल्यात. बांधकाम क्षेत्रामध्ये अकबरने नवीन परंपरांचा म्हणजे आरंभ केला. ज्या नवीन परंपरांचा आरंभ त्याने फतेपूर सिक्रीपासून सुरू केला होता. खरं तर फतेपूर सिक्री ही अकबरच्या बांधकामाची प्रयोगशाळाच मानली जाते, कारण अकबरने फतेपूर सिक्रीला ज्या इमारती बनवलेल्या आहेत त्या इमारतींचा जर का विचार केला तर बुलंद दरवाजा, शेख सलीम चिश्तींचा मकबरा आणि त्याचबरोबर त्याने बांधलेले पंचमहाल ह्या सगळ्यात महत्त्वाच्या वास्तू आहेत. आणि अकबरचा कार्यकाळ जो आहे त्या कार्यकाळात कंधारपर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार झाला होता. तर आता अकबरचं राज्यकर्ता होण्याची सुरुवात जी आहे ती कशी झाली त्याच्याबद्दल आपण बघूया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1556 मध्ये दिनपनाह या इमारतीच्या पायऱ्या उतरताना हुमायूनचा मृत्यू झाला. तो त्या पायऱ्यांवरून पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर झालेल्या घडामोडींमध्ये दिल्ली जी आहे हेमू विक्रमादित्य याने जिंकून घेतली आणि हेमू विक्रमादित्याला दिल्ली दिल्यानंतर तारडी बेग जो आहे तो अकबरकडे भेटण्यासाठी आला. अकबरला कालानौर या ठिकाणीच राज्याभिषेक करून देण्यात आला होता. मित्रांनो, हा प्रश्न कायम विचारला जातो की अकबरचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता. 1556 हा राज्याभिषेकाचा वर्ष आहे अकबरचं आणि 1605 हे अकबरच्या मृत्यूचं वर्ष आहे.
अकबरचा राज्याभिषेक जो आहे, राज्याभिषेक त्याचा पहिला राज्याभिषेक कालानौर या ठिकाणीच करण्यात आला होता. कालानौर हे पंजाबमधलं एक ठिकाण आहे, कालानौर. त्या कालानौरला त्याचा राज्याभिषेक करण्यात आला होता. आणि जेव्हा हेमू विक्रमादित्याला कळलं की हुमायूनचा उत्तराधिकारी जो आहे जिवंत आहे आणि तो त्याला आव्हान देऊ शकतो, तेव्हा हेमूने आपला मोर्चा जो आहे तो अकबरकडे वळवला आणि दुसरे पानिपतचे युद्ध घडून आले. दुसरे पानिपतचे युद्ध आणि ते युद्ध घडलं इसवी सन 1556 मध्ये. आणि हे युद्ध मित्रांनो ते घडलं हेमू विक्रमादित्य आणि मुघल बादशाह अकबरमध्ये व्हर्सेस अकबर. आणि ह्या युद्धामध्ये हेमू विक्रमादित्याचा पराभव झाला. हे युद्ध मुघलांसाठी फारच महत्त्वपूर्ण युद्ध होतं मित्रांनो, कारण ह्या युद्धामध्ये जर का अकबरचा पराभव झाला असता तर अकबरला पुढे भारतामध्ये साम्राज्य स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नव्हती. कारण हेमू विक्रमादित्य सुद्धा एक बलाढ्य व्यक्ती होता आणि त्याने त्याच्या आयुष्यातल्या 23 युद्धांपैकी सुरुवातीची 22 युद्ध तो जिंकला होता आणि फक्त 23वं युद्ध जे त्याचं पानिपतचं युद्ध होतं त्या युद्धामध्ये तो पराभूत झाला होता. त्याच्यामुळे जर का हेमू विक्रमादित्याचा पराभव झाला असता तर पुढे मुघल साम्राज्याची स्थापना होण्याची शक्यता कधीच नव्हती. त्यामुळे अकबरसाठी हे युद्ध अतिशय महत्त्वाचं होतं आणि ह्या युद्धामधील विजयाने मुघल साम्राज्याची स्थापना होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी तयार झाली. हे युद्ध खरं तर मुघल साम्राज्याच्या स्थापनेसाठीचा स्टेपिंग स्टोन म्हणून सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि ही अतिशय महत्त्वाची घटना आहे, पानिपतचं दुसरं युद्ध. मी तुम्हाला म्हटलं की राज्याभिषेक जो आहे तो त्याचा कालानौर या ठिकाणी पार पडला होता. सुरुवातीला राज्याभिषेक लगेच करून घ्यायचे, कारण राज्याभिषेक जर केला नाही तर कोणीतरी पुन्हा बादशाह म्हणून घोषित होण्याची किंवा घोषणा करून देण्याची शक्यता असायची आणि त्यामुळे सैनिक जे आहे कदाचित त्या बादशाहकडे किंवा सरदार मंडळी सगळी त्या व्यक्तीकडे कार्य करण्यासाठी निघून जाण्याची शक्यता असायची. म्हणून अकबरचा राज्याभिषेक जो आहे तो वयाच्या 14व्या वर्षीच करून टाकण्यात आला होता. 14व्या वर्षीच तो बादशाह झाला होता. 42 मध्ये त्याचा जन्म झाला होता आणि 1556 मध्ये त्याचा राज्याभिषेक केला गेला. म्हणजेच वयाच्या 14व्या वर्षी तो मित्रांनो बादशाह झाला होता. मात्र 1556 ज्या वर्षी तो बादशाह झाला तर 1560 हा जो कालावधी होता या कालावधीमध्ये अकबरने कोणतंही विशेष कार्य केलं नाही. 1556 किंवा 1560 या कालावधीमध्ये बैराम खान जो आहे, बैराम खान हा अकबरच्या राज्याचा पालक म्हणून कार्य करत होता. अकबरच्या राज्याचा पालक म्हणून कार्य करत होता बैराम खान. बैराम खान मित्रांनो एक शिया उमराव होता, नोबल होता, सरदार होता आणि तो इराणमधून हुमायून बरोबर भारतात आलेला होता बैराम खान. आणि ह्या बैराम खानानेच अकबरच्या सुरुवातीच्या कालावधीत म्हणजे 1556 ते 1560 अकबरचा रिएजंट म्हणून किंवा अकबरचा पालक म्हणून कार्य केले होते. या कालावधीत मुघल साम्राज्यासाठी कुठल्याही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या नाही आहेत. मात्र इसवी सन 1560 मध्ये एका तात्कालिक कारणावरून बैराम खानास त्या पदावरून काढून टाकण्यात आले आणि अकबरने वास्तविकदृष्ट्या सत्ता हातात घेतली. 1560 मध्ये अकबरने सत्ता हातात घेतली. मित्रांनो घटना अशी आहे की बैराम खानाला म्हणजे महत्त्वाकांक्षा झाली होती मुघल साम्राज्यावर प्रभाव निर्माण करण्याची असं मानलं जातं आणि त्यामुळे अकबरला जेव्हा त्याची शंका आली की बैराम खान हा पुढे जाऊन अकबरसाठी धोकेयुक्ती ठरू शकतो, तेव्हा अकबरने बैराम खानला सत्तेवरून काढून टाकलं आणि त्यानंतर अकबरने स्वतःच सत्ता हातात घेतली. म्हणजे 1560 ते 1562 ह्या कालावधीमध्ये मात्र अकबर महाम अनगाच्या प्रभावाखाली होता. महाम अनगा ही अकबरची दाई होती. महाम अनगा या अकबरच्या दाईच्या प्रभावात होता. अकबर त्या दाईच्या प्रभावात होता आणि हे महामांगा ज्या पद्धतीने सांगेल त्याच पद्धतीने तो कार्य करत होता. मित्रांनो त्यानंतरचा जो कालखंड आहे खऱ्या अर्थाने जेव्हा अकबरने ह्या महामांगाचा प्रभाव बाजूला केला आणि स्वतः सगळा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली, तो कालखंड खरं तर त्याचा 1562 पासूनचा आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने अकबरने स्वतः कार्यभार पाहण्यास सुरुवात केली वयाच्या 20व्या वर्षी 1562 पासून. त्यापासून घडलेल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटना आपण जाणून घेऊया. इसवी सन 1562 जर म्हटलं मित्रांनो तर ह्या 1562 मध्ये अकबरने
अजमेरची यात्रा केली होती, अजमेरची यात्रा. आणि ही अजमेरची यात्रा अकबरने यासाठी केली होती की मोइनुद्दीन चिश्ती जे आहेत, मोइनुद्दीन चिश्ती, अजमेरचे सुफी संत मोइनुद्दीन चिश्ती, त्यांच्या दर्ग्याला अकबरने भेट दिली होती. मित्रांनो, मोइनुद्दीन चिश्तींबद्दल माहिती असू द्या, भारतात येणारे हे प्रथम सुफी संत आहेत. भारतात येणारे ते प्रथम सुफी संत आहेत. आपण ते आधीच जाणून घेतलं, प्रथम सुफी संत. आणि ते भारतात आले होते 1291 मध्ये, 1191 मध्ये, इसवी सन 1191 मध्ये. आणि तराईच्या प्रथम युद्धाच्या वेळेस ते भारतात आले होते. तराईच्या प्रथम युद्धावेळी ते भारतात आले होते आणि त्यांनी अजमेर या ठिकाणी आपला दर्गा जो आहे तो स्थापन केला, आपला मठ स्थापन केला होता आणि त्याच ठिकाणी पुढे त्यांचा दर्गा जो आहे तो उभारण्यात आला होता. याच वर्षी अकबरचं राव भारमल जे आहे, अंबरचा राजा राव भारमल, या राव भारमलच्या मुलीबरोबर विवाह झाला. आणि मित्रांनो, राजपूत मुघल हा वैवाहिक संबंध तिथून स्थापन झाला. म्हणजे राजपूत आणि मुघल, राजपूत मुघल संबंध जे आहे, मैत्रीपूर्ण संबंध, त्यांची सुरुवात झाली, मैत्रीपूर्ण संबंधांची सुरुवात झाली. मित्रांनो, पुढे राजपूतांनी मुघलांसाठी फार मोठं योगदान दिलं. मुघल सत्तेला बळकटी प्रदान करण्यामध्ये, मुघलांचे विजय प्राप्त करण्यामध्ये राजपूतांचं योगदान जे आहे ते फार मोठं होतं. आणि अकबरने राजपूतांना खुबीने म्हणजे त्यांचा वापर जो आहे, त्यांच्या सामर्थ्याचा मुघल साम्राज्याची शक्ती मोठी करण्यासाठी वापरून घेतला होता. त्यामुळे अकबर हा फार दूरदृष्टीचा आणि अतिशय महत्त्वाकांक्षी राज्यकर्ता होता. नियोजन करण्यामध्ये तो वाकबगार होता, याबद्दल तर कोणतीही शंका नव्हती. तर ही 1562च्या वर्षातली महत्त्वाची घटना. मित्रांनो, त्यानंतर अकबरने असं म्हणतात की अकबरच्या त्या राजपूत महिलांमुळे किंवा राजपूत पत्नींमुळे त्याला हिंदू धर्माबद्दल जी आहे सहानुभूती वाटली आणि अकबरने 1563 मध्ये यात्रा कर जो आहे तो रद्द करून टाकला. यात्रा कर रद्द करण्याचा निर्णय अकबरने घेतला. त्याचबरोबर 1564 मध्ये अकबरने जिजिया कर सुद्धा रद्द करून टाकला. अकबरने इसवी सन 1563 मध्ये यात्रा कर रद्द केला, यात्रा कर रद्द. त्याचबरोबर इसवी सन 1564 मध्ये जिजिया कर जो आहे, जिजिया कर रद्द करून टाकला, जिजिया कर रद्द करून टाकला. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जिजिया जो आहे बिगर मुस्लिमांना भरावा लागणारा कर असायचा आणि हा कर जो आहे, हा कर 12.5% असायचा. उत्पन्नाच्या 12.5% हा कर द्यावा लागायचा आणि तो बिगर मुस्लिमची जनता असायची, बिगर मुस्लिम जनता, त्यांच्यावर तो कर जो आहे तो आकारला जायचा. मात्र अकबरने हा कर जो आहे तो जाचक कर म्हणून रद्द करून टाकला आणि याच कारणामुळे अकबरला मध्ययुगातला पहिला धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता म्हणून पाहिलं जातं. धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता म्हणून अकबरची ओळख निर्माण झाली. कारण अकबरचं म्हणणं होतं की सर्व धर्मांना समान राजाश्रय जो आहे तो प्रदान केला पाहिजे. मित्रांनो, 1564 पासूनच अकबरचं खऱ्या अर्थाने साम्राज्य विस्तार पण सुरू झाला. साम्राज्य विस्तारास सुरुवात, साम्राज्य विस्तार सुरू आणि त्याचा साम्राज्य विस्ताराची सुरुवात माळव्याच्या आक्रमणाने झाली. माळवाचे आक्रमण किंवा माळवा मोहीम, माळवाची मोहीम ही अकबरची त्याच्या इतिहासातली किंवा त्याच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली मोहीम होती. मित्रांनो, अकबरच्या मोहिमांबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. अकबरच्या मोहिमांबद्दल जे प्रश्न विचारले जातात शक्यतो तो कालानुक्रम विचारला जातो. आपल्याला कालानुक्रमावर प्रश्न विचारले जातात. अकबरची पहिली मोहीम कोणती होती? मी तुम्हाला सांगितली, अकबरची पहिली मोहीम जी आहे ती माळवाची मोहीम होती. आता आपण अकबरच्या ज्या महत्त्वाच्या मोहिमा आहेत त्या मोहीम आपण घेणार आहोत. मित्रांनो, अकबरची जी पहिली मोहीम आहे ती पहिली मोहीम सुरू झाली होती माळवा या विरुद्ध. माळवा या ठिकाणी म्हणजे गोंडवना या परिसराचा आपण विचार करू शकतो. मात्र माळवाची जी लढाई आहे अकबरच्या आयुष्यात झालेली, ती अकबरने काही स्वतः त्यासाठी तिथे अकबर मोहिमेचं नेतृत्व करायला गेला नव्हता. अकबरच्या सुरुवातीच्या मोहिमांचं नेतृत्व महाम अनगाचा मुलगा असफ खान हा करत होता. मित्रांनो, अकबरच्या ज्या सुरुवातीच्या मोहिमा आहेत त्या मोहिमांना आपण या क्रमाने घेऊ शकतो. माळवाची मोहीम, त्याच्यानंतर चुनारची मोहीम, त्याच्यानंतर मेडताची मोहीम, त्याच्यानंतर गोंडवना, त्याच्यानंतर चित्तोड, ह्या त्याच्या सुरुवातीच्या मोहिमा होत्या. मित्रांनो, माळवा,
त्याच्यानंतर चुनार, मेड़ता, गोंडवाना आणि चित्तोड. चित्तोडचा विजय अकबरसाठी जास्त महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण चित्तोडचा पूर्ण वेढा जो आहे तो खूप दिवस चालला होता आणि असं म्हणतात की अकबरने स्वतः ज्या बंदुकांची निर्मिती केली होती त्या बंदुकांचा वापर जो आहे तो अकबरने केला होता. मित्रांनो, अकबरची शेवटची जी लढाई होती किंवा शेवटची लष्करी मोहीम जी होती अकबरची, ती आसिरगडचा किल्ला होता. अकबरची शेवटची लष्करी मोहीम ती होती आसिरगड आणि ती होती 1601 मधली. 1601 इसवी सन 1601. आणि माळवा जी आहे ती प्रथम लष्करी मोहीम होती. अकबरची प्रथम लष्करी मोहीम. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न विचारला जातो, पहिली अकबरची मोहीम कोणती होती? माळवाची. आणि शेवटची लष्करी मोहीम कोणती होती? आसिरगडची. या दोन गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. आणि यांच्यामध्ये बाकीच्या ज्या मोहिमा आहेत मी त्यात सुरुवातीच्या तुम्हाला ह्या 5 मोहिमा सांगितल्या होत्या. चुनार, मेड़ता, गोंडवाना आणि चित्तोड. ह्या क्रमाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मधल्या मोहिमा तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी चालतील, कारण ह्या सुरुवातीच्या मोहिमा जर का लक्षात ठेवल्या आणि शेवटची मोहीम जर का लक्षात ठेवली तर त्या लॉजिकने तुम्हाला उत्तर जे आहे ते देता येतं. त्यानंतर मित्रांनो, अकबरबद्दल जर बोलायचं तर अकबरने जी बांधकामं केली त्या बांधकामांबद्दलही आपल्याला बोलणं आवश्यक आहे. अकबरच्या हयातीत जी बांधकामं झाली त्या बांधकामांमध्ये अकबरने लाल रंगाचा जो वालुकाश्म दगड आहे म्हणजे रेड सँडस्टोन जो आहे त्या रेड सँडस्टोनचा वापर अकबरने बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणात केला होता. अकबरने त्याची राजधानी फतेपूर सिक्री या ठिकाणी 1585 पर्यंत ठेवली होती. 1585 पर्यंत फतेपूर सिक्री या ठिकाणी अकबरने त्याची राजधानी जी आहे ती ठेवली होती. म्हणजे मुघल साम्राज्याची राजधानी अकबरने फतेपूर सिक्रीला निर्माण केली होती सुरुवातीला, आणि ही राजधानी 1585 पर्यंत होती. मित्रांनो, फतेपूर हे जे नाव आहे खरं तर मूळ नाव सिक्री होतं. सिक्री हे मूळ नाव. आणि फतेपूर जे आहे, गुजरातवर जो विजय झाला, गुजरातचा विजय, त्या विजयानंतर त्याचं नाव जे आहे ते फतेपूर असं करण्यात आलं. फतेह झाली म्हणजे विजय झाला. आणि ह्या गुजरातचा विजय जो आहे मित्रांनो तो 1572-73 मध्ये झाला होता. आणि त्या विजयाला साजरा करण्यासाठीच म्हणजे पुढे अकबरने बुलंद दरवाजाची उभारणी केली. साजरे करण्यासाठी बुलंद दरवाजाची उभारणी. मित्रांनो, बुलंद दरवाजाचं काम जे आहे प्रदीर्घ काळ चाललं होतं आणि ते जे आहे 1601 मध्ये पूर्ण झालं होतं. बुलंद दरवाजा आणि हा विजय जो आहे गुजरातमधला विजय साजरा करण्यासाठीच बुलंद दरवाजाची उभारणी केली होती. मित्रांनो, बुलंद दरवाजा नावाप्रमाणेच भारतातला सर्वात उंच दरवाजा आहे. भारतातील सर्वात उंच दरवाजा म्हणून बुलंद दरवाजाची ओळख आहे. बुलंद दरवाजा. अकबरने फतेपूर सिक्री या ठिकाणी आपली जी बांधकामं केली होती त्या बांधकामांमध्ये दुसरं एक महत्त्वाचं बांधकाम जे होतं ते म्हणजे सलीम चिश्तींचा मकबरा. मित्रांनो, सलीम चिश्तींचा मकबरा जो आहे तो बुलंद दरवाजाला लागूनच आहे. आणि मित्रांनो, एकमेव इमारत आहे अकबरच्या आयुष्यातली बनवलेली की जी संगमरवरात आहे. संगमरवरात एकमेव इमारत अकबरने बनवलेली एकमेव इमारत जर का म्हटली संगमरवरातली तर शेख सलीम चिश्तींचा मकबरा आहे. अकबरने या ठिकाणी फतेपूर सिक्री या ठिकाणी ज्या इमारती बनवलेल्या आहेत त्या इमारतींमध्ये एक इमारत आहे पंचमहाल. खरं तर पंचमहाल म्हणजे 5 महाल आहेत. त्याच्यामध्ये जहांगीर महाल म्हणजे अकबरचा जो मुलगा होता जहांगीर, त्याच्यानंतर जोधा महाल, नंतर अकबरचा मित्र जो होता बिरबल महाल. अकबरने आपल्या आईसाठी पण महाल बनवला होता, मरियम मकानी महाल. असे मित्रांनो 5 महाल होते. 5वा महाल जो आहे त्याचं नाव जे आहे ते अनिश्चित आहे. तर या 5 महालांची निर्मिती अकबरने केली होती फतेपूर सिक्री या ठिकाणी. आणि अकबरने आग्र्याचा किल्लाही बनवला. अकबरने 3 जे किल्ले बनवले होते मित्रांनो, 3 ठिकाणी अकबरने किल्ले बनवले होते. एक म्हणजे आग्रा, दुसरा म्हणजे लाहोर आणि तिसरं म्हणजे अलाहाबाद. या 3 ठिकाणी अकबरने लाल किल्ल्यांची उभारणी केली होती. आग्रा, लाहोर आणि अलाहाबाद
या 3 ठिकाणी अकबरने किल्ल्यांची उभारणी केली होती. किल्ले लाल किल्ले म्हणून आपण त्यांना घेऊ शकतो. अर्थात लाल रंगाचा जो वालुकाष्म दगड आहे, ज्याला आपण रेड सँडस्टोन म्हणतो मित्रांनो, ते अकबरच्या बांधकामाचं साहित्यांमधलं एक महत्त्वाचं साहित्य होतं. आणि त्यामध्ये अकबरने आग्र्याचा लाल किल्ला, लाहोरचा लाल किल्ला आणि अलाहाबादचा लाल किल्ला जो आहे तो अकबरने बनवलेला आहे. मित्रांनो, माहिती असू द्या की अलाहाबाद हे नाव जे आहे ते अकबरनेच ठेवलं होतं. त्याचं मूळ नाव जे आहे ते प्रयाग होतं, तर अलाहाबाद हे नाव जे आहे ते अकबरनेच त्या ठिकाणी ठेवलं होतं. मित्रांनो, त्यानंतर आपण जर पाहिलं अकबरच्या बांधकामांच्या नंतर, तर अकबरने चित्रकलेला सुद्धा फार मोठं योगदान दिलं होतं. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची म्हणजे अकबरने त्याच्या हयातीतच त्याचा मकबरा बांधून ठेवला होता. अकबरने त्याच्या हयातीतच त्याचा मकबरा बनवून ठेवला होता. बांधकामांच्या बद्दल आपण विचार करतोय म्हणून सांगतोय. अकबरने त्याचा जो मकबरा आहे तो मकबरा सिकंदरा या ठिकाणी बनवलेला आहे. सिकंदरा आग्र्यापासून, आग्रा आणि फतेहपूर सिक्री यांच्यामध्ये वसलेलं ते एक ठिकाण आहे सिकंदरा. आणि त्या सिकंदरा या ठिकाणी अकबरचा मकबरा जो आहे तो स्थित आहे. अकबरचा मकबरा याच्याबद्दलही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अकबरचा मकबरा मित्रांनो तो स्थित आहे सिकंदरा या ठिकाणी. मित्रांनो, सिकंदराबाद नाही, कारण सिकंदराबाद हे हैदराबाद जवळचं ठिकाण आहे. सिकंदरा हे ठिकाण लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी अकबरचा मकबरा आहे, जो अकबरने स्वतःच बनवला होता आणि तो घुमट नसलेला आहे. घुमट नसलेला मकबरा आहे. घुमट नसलेला ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे त्याचं. घुमट नसलेला तो मकबरा आहे. त्याचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करण्याचं काम पूर्ण केला जहांगीरने. जहांगीर त्याचा जो मुलगा होता, त्या जहांगीरने तो पूर्ण केला होता, हे माहिती असू द्या. अकबरच्या आयुष्यात अकबरने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी खरं तर अकबर शिकलेला नव्हता, मात्र तरीही अकबरच्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये 5000 पुस्तकं होती मित्रांनो, 5000. मात्र अकबर जे आहे कोणाचीही मदत घेऊन ती सगळी पुस्तकं तो वाचून घेत जायचा. अकबरच्या आता दुसऱ्या गोष्टी ज्या अकबरने त्याच्या हयातीत केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. अकबरने चित्रकलेला फार मोठं योगदान दिलं. खरं तर आपण पाहिलं की हुमायून जेव्हा विजनवासात होता, म्हणजे तो राजकीय आश्रयास होता शहा तहमास्पकडे, म्हणजे सफाविद राजांकडे, तेव्हा त्याचं त्या इराणी चित्रकारांबरोबर खूप मोठ्या प्रमाणात ओळख झाली होती. आणि त्याच्यामध्ये अब्दुस समद नावाचा एक महान चित्रकार जो आहे तो हुमायूनच्या संपर्कात आला होता. पुढे हा अकबरचा महत्त्वपूर्ण चित्रकार म्हणून राहिला आणि अकबरचा चित्रकार आणि ज्याने मुघल चित्रकला शैलीची सुरुवात केली. अकबरचा चित्रकार म्हणून आपण घेऊ. आणि मित्रांनो, मुघल कला शैलीचा जनक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मुघल चित्रशैलीचा जनक किंवा त्याच्यापासूनच मुघल शैली जी आहे ती सुरू झाली होती. आणि मित्रांनो, मुघल चित्रकला जी आहे जी अब्दुस समदने सुरू केली, पुढे जाऊन ह्या चित्रकलेला उत्तरदायित्व किंवा परंपरा ज्या लोकांची लाभली त्यामध्ये बसावन, त्याच्यानंतर दसवंत, मनसूर यासारखे महान कलाकार जे आहे मुघल चित्रकलेमध्ये योगदान देण्यासाठी कारणीभूत ठरले. मुघल चित्रशैलीचा जनक म्हणून अब्दुस समदकडे पाहिलं जातं. अकबरच्या काळात ही चित्रकला जी मोठ्या प्रमाणावर विकसित झाली होती. आणि आपल्याला माहिती मित्रांनो, पुढे जहांगीर तर चित्रकलेला प्रोत्साहन देणारा एक महत्त्वाचा व्यक्ती होता. अकबरच्या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये पुढे अकबरने लाहोरला काही काळ राजधानी स्थापन केली होती आणि अकबर जे आहे लाहोर या ठिकाणी बराच काळ वास्तव्यास होता. मित्रांनो, आपण पाहिलं की अकबरने लाहोरचा लाल किल्ला सुद्धा बनवलेला आहे. अकबरच्या आयुष्यामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या घटनांमध्ये एक म्हणजे अशी होती की त्याच्या आयुष्यात 1565 मध्ये मला आता नाव आठवत नाही मित्रांनो, अबुल फजलचे वडील जे आहेत, अबुल फजल आणि फैजी यांचे वडील, ते अकबरच्या संपर्कात आले आणि त्यांनी अकबरच्या व्यक्तिमत्वावर अतिशय महत्त्वाचा प्रभाव टाकला. आणि त्या अकबरच्या व्यक्तिमत्वामध्ये जे बदल घडले ते सगळे बदल असं म्हणतात की अबुल फजल आणि फैजी या व्यक्तींच्या म्हणजे संपर्कामुळेच त्याच्या आयुष्यात ते घडले होते. मित्रांनो, शेख मुबारक, ते नाव जे आहे ते शेख मुबारक हे जे अबुल फजलचे वडील होते शेख मुबारक, ह्या शेख मुबारक यांच्या व्यक्तिमत्वाचा
अकबरच्या व्यक्तिमत्वावर फार मोठा फरक पडला होता, प्रभाव पडला होता. ह्या शेख मुबारक यांनी अकबरसाठी एक महत्त्वाची डिक्री लिहून दिली होती, म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज लिहून दिला होता. आणि तो दस्तऐवज मित्रांनो आपल्याला यासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्यावेळी उलेमा वर्ग जो आहे प्रशासनात फार महत्त्वपूर्ण हस्तक्षेप करायचा. अकबरला उलेमा वर्गाचा हा आक्षेप जो आहे तो मान्य नव्हता, म्हणून अकबरने शेख मुबारक यांच्याकडनं एक असा दस्तऐवज लिहून घेतला की ज्या दस्तऐवजानुसार अकबरला शरीयतचा अंतिम अर्थ लावणारा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. म्हणून अकबरने स्वतःला इमाम ई आदल घोषित केलं होतं. इमाम ई आदल घोषित करणारा किंवा इमाम ई आदल म्हणून कोणी घोषित केलं होतं, ते अकबरने स्वतःला घोषित केलं होतं. अकबरने स्वतःला घोषित केलं होतं. आणि ते कसं घोषित केलं होतं मित्रांनो, तर शेख मुबारक यांनी अकबरला मजहर लिहून दिला होता. मजहर म्हणजे मित्रांनो एक असं दस्तऐवज आहे की ज्या दस्तऐवजानुसार अकबरने स्वतःला शरीयतचा अंतिम अर्थ लावणारा म्हणून म्हणजेच इमामी आदल म्हणून घोषित केलं होतं. मजहर म्हणजे शरीयत हा जो मुस्लिम कायदा आहे, शरीयत या कायद्याचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार अकबरने आपल्याकडे घेतला होता. आणि त्यासाठीच अकबरने स्वतःला इमाम ई अदल ही पदवी जी आहे ती देऊन घेतली होती. मित्रांनो ही घटना होती 1579 मधली. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. ही घटना यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण उलेमा वर्गाचा प्रभाव जो आहे तो अकबरने म्हणजे काढून टाकला होता आणि आपल्या मर्जीने तो राज्यकारभार करू शकत होता. मित्रांनो अकबरच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटनांमध्ये आपण जर का पाहिलं तर 1576चा हळदीघाटी युद्धसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या युद्धाबद्दलही अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. 1576चे हळदीघाटीचे युद्ध आणि हळदीघाटीचे युद्ध घडले होते ते म्हणजे 1576मध्ये राजस्थानमध्ये राणा प्रताप विरुद्ध अकबर यांच्या सैन्यांमध्ये. राणा प्रताप विरुद्ध अकबर. आपल्याला राणा प्रताप हे नाव जर काढलं तर चेतक नावाचा घोडा मित्रांनो आपल्या नजरेसमोर येतो. तर तो चेतक नावाचा घोडा ज्या युद्धाशी संबंधित होता ते युद्ध म्हणजे हळदीघाटीचं युद्ध. इसवी सन 1576मध्ये ते हळदीघाटीचं युद्ध घडलं होतं. हळदीघाटी युद्ध. अकबरच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना घेत आहोत. मित्रांनो 1575मध्ये इसवी सन 1575मध्ये अकबरने इबादत खान्याची स्थापना केली होती. इबादत खाना. मित्रांनो इबादत खाना ही अकबरची अशी इमारत होती की ज्या इमारतीमध्ये सुरुवातीला मुस्लिम तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञानाची चर्चा केली जायची. तत्वज्ञानाची चर्चा. आणि त्याच्यानंतर त्या इमारतीमध्ये 1577 पासून इतर धर्मियांना सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा करण्यासाठी अकबरने बोलवलं. इतर धर्मियांना पण बोलवलं. आणि अकबरला नंतर 1579मध्ये मित्रांनो असं लक्षात आलं की सगळ्याच धर्मांमध्ये महत्त्वपूर्ण तत्वज्ञान आहे, म्हणूनच त्याने त्या मजहरची घोषणा 1579मध्ये केली होती. आणि मित्रांनो इसवी सन 1581मध्ये अकबरने दिन ए इलाही नावाचा एक पंथ सुद्धा त्याने स्थापन केला होता. खरं तर मित्रांनो दिन ए इलाही हा पंथ होता, पण काही लोक जे आहेत असं म्हणतात की अकबरने तो धर्म म्हणून स्थापन केला होता, पण मात्र तो पंथ होता आणि त्या पंथामध्ये सर्व धर्मांमधलं तत्वज्ञान जे आहे ते सामावलेलं होतं. सर्व धर्म सहिष्णू ही विचारधारा त्या दिन ए इलाहीची होती आणि त्यासाठी सुल ई कुल नावाचं तत्वज्ञान जे आहे ते कारणीभूत होतं. अकबर सुल ई कुल या तत्वज्ञानाने प्रभावित होता आणि ह्या तत्वज्ञानाचा अर्थ होतो पीस विथ ऑल म्हणजे सगळ्यांबरोबर सलोखा ठेवणारं जे तत्वज्ञान होतं पीस विथ ऑल ते सुलकुल जे अकबरने म्हणजे त्या तत्वज्ञानाने अकबर प्रभावित होता आणि त्यातूनच अकबरने दिन ए इलाही नावाचा पंथ जो आहे तो स्थापन केलेला होता. मित्रांनो ह्या महत्त्वाच्या घटना अकबरच्या आयुष्यातल्या. आता काही अशा घटना की ज्या घटनांमुळे आपण पाहू शकतो की अकबरच्या उत्तर आयुष्य जे आहे ते खडतर बनलं, अडचणीचं गेलं. त्यामध्ये अकबरचा मुलगा जो आहे तो जहांगीरने अकबरच्या हयातीतच बंड केलं आणि त्याला बादशाह होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने अकबरच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. मित्रांनो अकबरने त्याचा संघर्ष मोडून काढण्याचा प्रयत्न केला.
आणि त्या संघर्षाचाच एक परिणाम म्हणून पुढे अबुल फजल हा जो अकबरचा एक मित्र आणि तत्वज्ञानी म्हणजे साथीदार होता, त्या अबुल फजलची हत्यासुद्धा सलीमने म्हणजे जहांगीरने घडून आणली होती. मित्रांनो, 1602 मध्ये, इसवी सन 1602 मध्ये असं म्हणतात की अबुल फजलची हत्या जी आहे ती जहांगीरनेच घडून आणली होती. अबुल फजलची हत्या हा फार मोठा आघात होता अकबरच्या आयुष्यावर, अबुल फजलची हत्या. आणि त्यानंतर अकबरचा 1605 मध्ये मृत्यू झाला होता. 1605 मध्ये अकबरचा मृत्यू आग्रा या ठिकाणी अकबरचा मृत्यू झाला होता. आग्रा या ठिकाणी अकबरचा मृत्यू. आता आणखी एक दोन घटना ज्या अकबरच्या आयुष्याशी निगडीत आहेत आणि ज्या आपल्याला प्रश्न म्हणून विचारले जाऊ शकतात त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, चांद बीबीबरोबरचं युद्ध जे आहे ते अकबरने केलं होतं. अकबर म्हणजे याचा अर्थ असा होतो की चांद बीबीच्या हयातीत म्हणजे जे युद्ध झालं होतं ते अकबर बरोबर झालं होतं. म्हणजे चांद बीबी आणि अकबर हे समकालीन होते आणि अकबरने जे आहे मुघल साम्राज्याचा बराचसा भाग जो आहे तो जिंकून घेतला होता. आणि चांद बीबीचं युद्ध जे आहे ते इसवी सन 1600 मध्ये झालं होतं. म्हणजे पेनल्टीमेट युद्ध किंवा पेनल्टीमेट मोहीम किंवा शेवटून दुसरी मोहीम जर का अकबरच्या आयुष्यातली कोणती होती तर ती अहमदनगरची मोहीम होती. ती माहिती असू द्या. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आता अकबरने रेव्हेन्यू प्रशासनामध्ये काय काय सुधारणा केल्या त्याबद्दल आपण जाणून घेऊया. प्रशासनामध्ये अकबरने ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांमध्ये त्याला खूप मोठा फायदा शेरशाह सुरीच्या प्रशासनाचा झाला. आणि शेरशाह सुरीचा एक महत्त्वपूर्ण व्यक्ती तो म्हणजे तोडरमल जो आहे तो अकबरच्या प्रशासनात होता आणि अकबरने त्याला रेव्हेन्यू मिनिस्टर म्हणून नियुक्त केलं होतं. तोडरमल आपण पाहिलं की तो शेरशाह सुरीच्या काळात सुद्धा महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारा व्यक्ती होता तोडरमल. आणि त्या तोडरमलने जी आईन ई दहसाला नावाची जी पद्धत होती महसूलाची, आईन ई दहसाला, ही महसूल पद्धती अकबरसाठी राबवली. महसूल पद्धती. आणि मित्रांनो, ही पद्धत एवढी महत्त्वपूर्ण आहे की ही पद्धत पुढे इंग्रजांनी सुद्धा राबवली होती तोडरमलने. आणि तोडरमलनेच ज्या म्हणजे पद्धती त्याने सुचवलेल्या होत्या किंवा नियोजित करून दिलेल्या होत्या त्याच पद्धतींनी पुढे जाऊन म्हणजे मुघलांची महसूल व्यवस्था काम करत राहिली. मित्रांनो, अकबरने रुपयामध्ये पण सुधारणा केली. रुपयात सुधारणा घडून आणली होती. आणि अकबरने जमिनींचं काटेकोर मोजणी करून कर महसूल जो आहे तो सुद्धा निर्धारित केला होता. तर हे अकबरच्या आयुष्यातलं महत्त्वाचं योगदान होतं. मित्रांनो, अकबरच्या मृत्यूनंतर जहांगीर, खरं तर जहांगीरला अकबरने त्याच्या हयातीतच बादशाह म्हणून घोषित करून दिलं. आणि पुढे जाऊन पुढचा जो बादशाह आहे तो म्हणजे सलीम, ज्याला आपण पॉप्युलरली ओळखतो किंवा मोठ्या प्रमाणात ओळखतो, तो सलीम म्हणजे नुरुद्दीन मोहम्मद सलीम किंवा नुरुद्दीन मोहम्मद जहांगीर या नावाने तो ओळखला जातो. जहांगीर. जहांगीरचा कार्यकाळ आहे 1605 तर 1627 हा जहांगीरचा कार्यकाळ आहे. 1605 तर 1627. आणि त्याचं मूळ नाव जे आहे मित्रांनो ते होतं सलीम. सलीम हे मूळ नाव होतं. आणि सलीम चिस्तींच्या प्रभावाने कृपाआशीर्वादाने निर्माण झाला आहे म्हणून अकबरने त्याचं नाव जे आहे ते सलीम असं ठेवलं होतं. सलीम. जहांगीर. मित्रांनो, त्याच्या काळात ज्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना होत्या त्यामध्ये खुसरोचे बंड. खुसरो हा खरं तर त्याचा सलीमचा मोठा मुलगा होता. खुसरोचे बंड. आणि हे खुसरोचे बंड जे आहे शमवण्यामध्ये त्याची मोठी ऊर्जा जी आहे ती खर्च झाली होती. जहांगीरच्या आयुष्यात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये त्याचा 1611 मध्ये नूरजहान बरोबर विवाह. त्याच्यानंतर 1613 मध्ये त्याच्या मुलाचा विवाह झाला होता. म्हणजे खुर्रमचा विवाह. अर्जुमंद बानो बेगम बरोबर विवाह. अर्जुमंद बानो बेगम बरोबर विवाह. मित्रांनो, हा खुर्रम जो आहे हा खुर्रमच पुढे जाऊन शहाजहान बनलेला आहे. शहाजहान. आणि ही अर्जुमंद बानो बेगम आहे हीच म्हणजे मुमताज बनलेली आहे. मुमताज महल. म्हणजे त्यांना आपण पुढे मुमताज म्हणून घेतो आणि या व्यक्तींना आपण शहाजहान म्हणून घेतो. मित्रांनो, जहांगीरच्या आयुष्यात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये आपण ज्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण फक्त चर्चा त्याच्यावर करतोय.
मित्रांनो, जहांगीरच्या आयुष्यात ज्या घटना घडल्यात त्यामध्ये त्याने दक्षिण भारतामध्ये साम्राज्य विस्तार करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर अकबरच्या हयातीत राजपुतांना विशेषतः चित्तोडच्या राज्याला जिंकणं जे आहे ते अवघड गेलेलं होतं. अकबरने जे आहे ते राज्य जे आहे ते जिंकून घेण्यामध्ये जिथे प्रयत्न केले होते ते प्रयत्नांना यश जे आहे ते जहांगीरच्या राजवटीत मिळालं होतं. तर जहांगीरसाठी दोन महत्त्वाच्या घटना ज्या होत्या त्या म्हणजे राजपूत विजय, राजपुताना विजय आणि दुसरं म्हणजे नगरचा पूर्ण पराभव. नगरचा पूर्ण पराभव ह्या जहांगीरच्या काळातल्या दोन महत्त्वाच्या घटना होत्या आणि त्या घटना ज्या आहेत त्या घटनांचा महत्त्वाचा म्हणजे त्याच घटना जहांगीरच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना म्हणून घेतल्या जातात. मित्रांनो, जहांगीरवर फारसे प्रश्न जे आहेत ते येतात तर ते कला शैलीच्या बाबत येतात. म्हणजे त्याने चित्रकलेला जे योगदान दिलं होतं त्या योगदानाबद्दल येतात. त्या काळात ज्या महत्त्वाच्या म्हणजे घडामोडी घडल्या ज्यामध्ये युरोपियनांचं भारतात आगमन झालं. आपण पाहतो की जहांगीरच्या दरबारात म्हणजे इंग्लंडमधून दोन वकील आले होते, सर थॉमस रो आणि कॅप्टन हॉकिन्स, आणि त्यांनीच पुढे ईस्ट इंडिया कंपनीसाठी म्हणजे जहांगीरकडनं शिफारशी किंवा फायदा किंवा आपले परवाने मिळवले होते. प्रश्न जे आहेत आपल्याला त्याच्याबद्दल येत असतात. तर आपल्याला जहांगीरबद्दल तेवढीच माहिती जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. जहांगीरच्या काळात एक महत्त्वाची इमारत बनवण्यात आली होती आणि ती इमारत होती ती म्हणजे मिर्झा गियास बेगचा मकबरा. मिर्झा गियास बेगचा मकबरा. मिर्झा गियास बेग हा यतमद उद्दौला म्हणून सुद्धा ओळखला जातो. मित्रांनो, यतमत उद्दौला, त्याला यतमत उद्दौलाचा मकबरा म्हणून सुद्धा घेतलं जातं. हा मिर्झा गियास बेग जो आहे तो नूरजहानचा बाप होता. नूरजहानचे वडील होते, म्हणजेच तो जहांगीरचा सासरा होता. त्याचा मकबरा जो आहे एकमेव ही इमारत बनलेली आहे आणि ती इमारत जी आहे ती आग्रा या ठिकाणी आहे. आग्रा या ठिकाणी हा मकबरा जो आहे तो हुमायूनच्या हयातीतली महत्त्वाची म्हणजे इमारत जी हुमायूनच्या कालावधीत बनली. हुमायून म्हणतो मित्रांनो, जहांगीरच्या हयातीत त्याला बांधकामामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, पण एवढी एक इमारत जी आहे मिर्झा गियास बेगचा मकबरा ती बनलेली आहे. आणि ह्या इमारतीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, नूरजहानच्या वडिलांची ती इमारत ज्याच्यामध्ये ग्लेज टाईलचा म्हणजे रंगीत ज्या फरशा आहेत त्यांचा वापर केलेला आहे आणि अशी पहिली इमारत आहे की जिथे रंगीत फरशांचा वापर किंवा ग्लेज टाईलचा वापर असणारी प्रथम इमारत म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. प्रथम इमारत. जहांगीरने चित्रकलेला योगदान दिलं होतं, त्याच्यामुळे बांधकामामध्ये त्याने फारसं योगदान दिलं नाही. त्याचा स्वतःचा मकबरा जो आहे तो लाहोर या ठिकाणी आहे. जहांगीरचा मकबरा जो आहे तो लाहोरला आहे. मित्रांनो, असं म्हणतात की जहांगीर काश्मीरच्या दौऱ्यावर असताना, काश्मीरच्या भेटीवर असताना तो तिथे आजारी पडला आणि त्यानंतर काश्मीरमध्येच त्याचा मृत्यू झाला. जहांगीरला अफू आणि दारूचं फार व्यसन होतं आणि तो कायम त्या नशेत राहायचा. आणि जहांगीरची पत्नी जी आहे नूरजहान, त्या नूरजहानच्याच म्हणजे प्रभावामध्ये तो जास्त काळ राहिला आणि नूरजहानने पुढे जाऊन जे आहे प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुद्धा केला. आणि नूरजहान ही एकमेव महिला आहे मुघलांमधली की ज्या महिलेचं म्हणजे त्या मुघलांच्या नाण्यांवर सुद्धा चित्र उत्कीर्ण आहे. एकमेव महिला नूरजहान, आणि नूरजहानच्या नावाने प्रशासनामध्ये कारभार पाहिला जायचा. नूरजहानचं नाव जे आहे खुतब्यात असायचं आणि जेवढेही राजकीय दस्तऐवज असायचे, प्रशासनिक दस्तऐवज असायचे, त्या दस्तऐवजांमध्ये सुद्धा नूरजहानचं नाव असायचं. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की नूरजहान जे आहे म्हणजे कुठल्या व्यक्तीचे म्हणजे मुघलांच्या कालावधीत नाण्यांवर नाव होतं किंवा कोणती महिला आहे मुघलांच्या हयातीतली की ज्या महिलेचा प्रशासनामध्ये नाव होतं. तर मित्रांनो, नूरजहान आपल्याला घेता येईल. त्याच्यानंतर पुढचा जो मुघल बादशाह होता त्या मुघल बादशाहबद्दल आपण माहिती घेऊ. पुढचा मुघल बादशाह जो होता तो म्हणजे शहाजहान. आणि मित्रांनो, शहाजहानबद्दल जर काय घेतलं तर शहाजहान जो आहे इसवी सन 1627 तर 1659 या कालावधीत तो मुघल बादशाह होता. 1627 तर 1659. त्याचं मूळ नाव जे आहे ते खुर्रम होतं. खुर्रम. शहाजहानच्या नावावर किंवा शहाजहानबाबत आपल्याला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांबाबत जर का बोलायचं म्हटलं, त्याची पत्नी जी आहे अर्जुमंद बानो बेगम,
बानो बेगम, म्हणजे जी पुढे जाऊन आपण पाहतो की तिचं नाव जे आहे मुमताज बनलेलं आहे, मुमताज. आणि खुर्रमचं नाव जे आहे ते शहाजहान असं बनलेलं आहे, शहाजहान. मित्रांनो, असं म्हणतात की शहाजहानने जहांगीरच्या हयातीतच बंड केलं होतं. मात्र ते बंड जे आहे ते नंतर म्हणजे थांबलं. यामुळे थांबलं की नूरजहानच्या म्हणजे मुलींना आणि तिच्या जावयांना असफ खानाने म्हणजे खुर्रमच्या सासऱ्याने कैद करून म्हणजे खुर्रमसाठी सिंहासन प्राप्त करून दिलं होतं. आणि जे खुर्रमचं बंड जे आहे ते त्याच्या बाजूने जे आहे ते थांबलं होतं. खुर्रम पुढे जाऊन शहाजहान या नावाने जो आहे मुघल बादशाह झाला होता. त्याच्या हयातीतल्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या बांधकामांच्या बद्दल आपल्याला जास्त करून प्रश्न विचारले जातात. बांधकामांमध्ये जर का पाहिलं तर दिल्लीचा किल्ला जो आहे, दिल्लीचा म्हणजे लाल किल्ला, त्याचबरोबर दिल्ली येथील जामा मशीद आणि त्याचबरोबर आग्र्याच्या म्हणजे किल्ल्याची पुनर्निर्मिती म्हणजे संगमरवरात, हे कार्य जे आहे ते शहाजहानच्या काळात घडून आणलं होतं. शहाजहानच्या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटने. पण मात्र शहाजहानच्या काळातली सगळ्यात महत्त्वाची घटना जी मित्रांनो, ताजमहालची निर्मिती. ताजमहाल म्हटलं की आपल्याला शहाजहान आणि मुमताज यांच्या मूर्ती किंवा व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतात. ताजमहाल आग्र्याला बनवण्यात आलेली इमारत आहे. मित्रांनो, असं म्हणतात की ताजमहाल जो आहे तो हुमायूनच्या मकबऱ्यावरून स्फुरलेला आहे. भारतातली पहिली इमारत आहे की जी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. आणि उस्ताद ईसा या व्यक्तीने तिचं मॉडेल जे आहे ते बनवलं होतं किंवा तो आर्किटेक्ट म्हणून काम केलेलं आहे. मित्रांनो, असं म्हणतात ताजमहालच्या बद्दल जी आख्यायिका आहे ती अशी आहे की खरं तर मुमताजचा मृत्यू जो आहे तो बुरहानपूरला झाला होता. बुरहानपूर ही मुघलांचं एक दक्षिणेकडचं महत्त्वाचं ठिकाण होतं. बुरहानपूरला आपल्या एका मुलाला जन्म देताना मुमताजचा जन्म झाला होता आणि मुमताजचं प्रेत जे आहे ते बुरहानपूरला दफन करण्यात आलं होतं. शहाजहानचं आपल्या पत्नीवर फार प्रेम होतं आणि त्याला असं वाटलं की आपल्या पत्नीचा आपण एक मकबरा जो आहे तो बनवायला पाहिजे आणि त्याने पत्नीचा मकबरा जो आहे तो बुरहानपूरला बनवण्याचं निश्चित केलं. त्यासाठी सर्व साहित्य आणलं गेलं, मॉडेल बनवलं गेलं. पण मात्र तेव्हाचे जे आर्किटेक्ट होते त्या आर्किटेक्ट लोकांनी सांगितलं की बुरहानपूर जे तापी नदीच्या किनाऱ्यावर आहे, या बुरहानपूरची माती ताजमहालसाठी फारशी सोयीची नाही आहे. त्या ठिकाणी ताजमहाल जास्त काळ टिकणार नाही आहे, म्हणून तुम्ही दुसरी जागा जी आहे ती निवडायला पाहिजे. मग मित्रांनो, दुसऱ्या जागेचा शोध घेतला गेला आणि जी दुसरी जागा सापडली ज्या ठिकाणी आज ताजमहाल आहे म्हणजे आग्रा या ठिकाणी यमुना नदीच्या किनाऱ्यावर. खरं तर मित्रांनो, ताजमहाल हा बुरहानपूरला बनणार होता तापी नदीच्या किनाऱ्यावर. त्यामुळे म्हणजे त्या आर्किटेक्टनी जी सूचना दिली त्या सूचनेमुळे बुरहानपूरला आणि तापी नदीला एक फार मोठी संधी गमवावी लागली आणि एका मोठ्या सौंदर्यापासून ते वंचित झाले. तर बुरहानपूर जे आहे, बुरहानपूरला मुमताजचा मृत्यू झालेला होता. मित्रांनो, शहाजहान जो आहे, शहाजहानच्या काळात दक्षिणेकडच्या राज्यांचा म्हणजे संघर्ष दक्षिणेकडच्या राज्यांबरोबर झाला होता. पण मात्र शहाजहानने दक्षिणेकडचे राज्य जिंकून नाही घेतली, कारण त्याची इच्छा होती की ते राज्य पण मुस्लिम आहेत आणि त्या राज्यांचा जर का त्रास नाही आहे, त्यामुळे साम्राज्य विस्तारामध्ये त्याची भूमिका अशी होती की जे त्याला त्रासदायक असतील तेच राज्य तो जिंकून घ्यायचा. आणि आदिलशाही राज्य आणि कुतुबशाही राज्य मात्र त्याच्याबरोबर फ्रेंडली टर्म्सवर होते, म्हणून त्याने त्यांना जिंकलं नाही. औरंगजेबाने जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र त्याने औरंगजेबाचा प्रयत्न जो आहे तो उधळून लावला होता. मित्रांनो, 1659 मध्ये असं म्हणतात की औरंगजेबाने कट केला आपल्या भावांबरोबर आणि 1659 मध्ये शहाजहानला कैद करून औरंगजेब स्वतः जो आहे आलमगीर औरंगजेब नावाने बादशाह झाला. आलमगीर औरंगजेब. औरंगजेबचा कार्यकाळ जर का आपण पाहिला मित्रांनो तर तो आहे 1659 तर 1707 पर्यंत. 1659 तर 1707 हा औरंगजेबाचा कालखंड आहे. औरंगजेबाचा कालखंड म्हटला तर 1659 ते 1707. औरंगजेब आलमगीर औरंगजेब नावाने ओळखला जातो. आलमगीर औरंगजेब. औरंगजेबाच्या हयातीत ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांमध्ये खरं तर आपण जर का पाहिलं, शहाजहानच्या उत्तर आयुष्यात संघर्ष झाला होता सिंहासन प्राप्त करण्यासाठी. आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. जेव्हा शहाजहान बादशाह असताना सत्तेसाठी जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या दरम्यान जी युद्ध झाली होती त्या युद्धांमध्ये समूगडचे युद्ध, समूगडचे
युद्ध, त्याच्यानंतर देवराईचे युद्ध, देवराईचे युद्ध आणि धर्माटचे युद्ध, धर्माटचे युद्ध. मित्रांनो, ही जी युद्ध आहेत ही युद्ध सत्ता संघर्षाची युद्ध आहेत, सत्ता संघर्ष म्हणून ओळखली जातात. आणि सत्ता संघर्ष कशासाठी, तर शहाजहान नंतर बादशाह कोणी व्हायचं त्यासाठी. आपल्याला माहिती असेल की शहाजहानला जी मुलं होती त्याच्यामध्ये दारा शिको हा शहाजहानचा सर्वात मोठा मुलगा होता. त्याच्यानंतर मुलगा होता मुराद, जो अहमदनगरचा गुजरातचा राज्यपाल होता, गुजरात. त्याच्यानंतर होता औरंगजेब, जो दख्खनचा राज्यपाल होता. आणि शाह शुजा हा बंगालचा राज्यपाल होता. शहाजहानच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्याच्या ह्या 3 मुलांमध्ये कन्फ्युजन झालं. आपण बादशाह व्हावं म्हणून. दारा शिको मात्र सर्वात मोठा मुलगा होता म्हणून त्याचा क्लेम जास्त होता. म्हणून या 2 म्हणजे मुराद आणि औरंगजेब यांनी प्लॅन केला. त्यांनी शाह शुजाची हत्या घडून आणली, त्याला पळवून लावलं. औरंगजेबाने मुरादला आपलं समर्थन घोषित केलं आणि मुरादला दारा शिकोला जेव्हा कळलं की औरंगजेब आणि मुराद एकत्र झालेले आहेत तेव्हा दारा शिको पळून गेला. औरंगजेब आणि मुराद यांनी आग्र्यामध्ये जाऊन शहाजहानला कैद केलं. औरंगजेबाने मुरादची हत्या घडून आणली आणि औरंगजेब जो आहे 1659 मध्ये बादशाह झाला. त्या बादशाह होण्यापूर्वी मात्र जी युद्ध घडली होती, धर्माटचे युद्ध, समूहगडचे युद्ध आणि देवराईचे युद्ध, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की हे युद्ध कशाशी संबंधित आहेत. मित्रांनो, ही युद्ध जी आहेत ती सत्ता संघर्षासाठी आहेत. जेव्हा शहाजहान आजारी पडला होता तेव्हाची युद्ध आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. औरंगजेबच्या हयातीत ज्या महत्त्वाच्या घटना घडल्यात पुढे, त्या घटनांमध्ये मराठ्यांबरोबरचा संघर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे स्वराज्य होतं त्यांच्याशी जो संघर्ष झाला, काही प्रश्न आपल्याला त्याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात. औरंगजेबाची कबर जी आहे प्रश्न त्याच्याबद्दल विचारले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, औरंगजेबाच्या नंतर मग मुघल साम्राज्याचा जो ऱ्हास सुरू झाला त्या ऱ्हासाशी संबंधित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. औरंगजेबाचा दक्षिणेकडचं जे वास्तव्य आहे मित्रांनो 1680 पासून तर 1707 पर्यंत औरंगजेब दक्षिणेत होता. आणि या दक्षिणेतील वास्तव्यादरम्यान औरंगजेबाने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 1686ला विजापूर जिंकून घेतले, बिजापूर जिंकून घेतले. त्याचबरोबर 1687ला गोळकोंडा म्हणजे कुतुबशाही राज्य जे आहे ते जिंकून घेतले. हे दोन्ही जिंकले म्हणजे मुघल साम्राज्याला जोडून घेतले. 1689 हे वर्ष जे आहे ते यावर्षी छत्रपती संभाजी यांची हत्या जी आहे ती औरंगजेबाने केली. आणि त्यानंतर मित्रांनो 1707 मध्ये अहमदनगर या ठिकाणी 1707 मी इकडे लिहितो 1707 अहमदनगर या ठिकाणी भिंगार नावाचं ठिकाण आहे. भिंगार या ठिकाणी औरंगजेबाचा मृत्यू झाला. या एवढ्या घटना ज्या आहेत औरंगजेबाशी संबंधित महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे मुघलांच्या बाबत जो विचारला जातो तो म्हणजे मुघलांचे मकबरे कुठे होते. आपण ग्रेट मुघल जे आहेत मित्रांनो एवढ्याच टॉपिक पुरता विचार केला, कारण आपला जो मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो फक्त ग्रेट मुघल्स पुरताच आहे. लॅटर मुघल जे आहे जे की बहादूरशापासून सुरू होतात किंवा जो पहिला मुघल बादशाह होता लॅटर मुघल्समधला शाह ए बेखबर त्याच्यापासून जो सुरू होतो तो मॉडर्न इंडियाचा भाग घेतला जातो. आणि आपण फक्त मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी आपण महत्त्वपूर्ण गोष्टी पाहतोय. आता मुघलांच्या इतिहासावर जे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे बाबरचा जो मकबरा आहे, बाबर तो मकबरे आपण घेऊया. मकबरे त्यामध्ये बाबरचा मकबरा जो आहे तो काबूलला आहे. त्याच्यानंतर हुमायूनचा जो मकबरा आहे तो आहे दिल्लीमध्ये. त्यानंतर मित्रांनो अकबरचा मकबरा जो आहे अकबर तो आहे सिकंदरा. जहांगीरचा मकबरा जो आहे जहांगीर तो आहे लाहोरला. त्याच्यानंतर शहाजहानचा जो मकबरा आहे
तो आहे आग्रा. मित्रांनो, ताजमहाल म्हणजे शहाजहानचा मकबरा आहे. औरंगजेबाचा मकबरा जो आहे मित्रांनो, औरंगजेब, खुलदाबाद, औरंगाबाद जवळ. मित्रांनो, आणखी जे महत्त्वपूर्ण मकबरे जे आहेत, आता उदाहरणार्थ जहांगीर आणि नूरजहान या दोघांचा मकबरा जो आहे तो लाहोरला आहे. शहाजहान आणि मुमताज म्हणजे ताजमहाल जो आहे तो त्यांचा मकबरा आहे. औरंगजेबाची पत्नी जी आहे रबिया दुरानी, रबिया उद दुरानी, तिचा मकबरा औरंगाबादमध्ये आहे आणि आपण त्याला बीबी का मकबरा म्हणून पण घेतो. औरंगाबाद बीबी का मकबरा. हे महत्त्वपूर्ण मकबरे जे आहेत लक्षात ठेवा. आणि शेवटचा मुघल बादशाह जो आहे बहादूर शाह जफर, बहादूर शाह जफर, त्याचा जो मकबरा आहे मित्रांनो तो आहे रंगूनला. कारण आपल्याला माहिती असेल 1857च्या उठावानंतर बहादूर शाह जफरला कैद करण्यात आलं होतं आणि इंग्रजांनी त्याला रंगून या ठिकाणी म्हणजे म्यानमारमधलं जे ठिकाण आहे म्यानमारमधलं रंगून त्या ठिकाणी ठेवलं होतं कैदेमध्ये. आणि त्याच ठिकाणी बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला होता आणि त्या ठिकाणीच त्याचा मकबरा नंतर बनवण्यात आला आहे रंगून या ठिकाणी. म्हणजे भारताच्या पश्चिमेला जो मकबरा आहे काबूलला म्हणजे तो बाबरचा मकबरा आहे आणि भारताच्या पूर्वेला जो मकबरा आहे तो रंगूनला, तो आहे बहादूर शाह जफरचा. म्हणजे पहिला मुघल बादशाह भारताच्या पश्चिमेला आहे आणि शेवटचा मुघल बादशाह भारताच्या पूर्वेला आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो मकबऱ्यांच्या संदर्भात. त्यानंतर मित्रांनो, त्या काळात जी मी महत्त्वाची पुस्तकं सांगितली त्या पुस्तकांची नावं पण बाबरबद्दल म्हटलं तुझुकी बाबरी, त्याच बाबरने स्वतःच लिहिलं होतं. हुमायून नामा म्हटलं तर गुलबदन बेगमने लिहिलं होतं, ते हुमायूनची बायोग्राफी आहे. अकबरनामा नावाचं पुस्तक जे आहे, आईन अकबरी आणि अकबरनामा ही दोन पुस्तकं खरं तर मानली जातात. आईन ई अकबरी, आईन ई अकबरी आणि अकबरनामा ही पुस्तकं ही अबुल फजलने लिहिली होती. अबुल फजल याने लिहिली होती. मित्रांनो, आईनी अकबरी म्हटलं तर त्याचा अर्थ होतो अकबरच्या संस्था, अकबरने स्थापन केलेल्या संस्था असा त्याचा अर्थ होतो. आणि अकबरनामा हे अकबरची बायोग्राफी आहे. त्यानंतर अकबरने त्या काळात अनेक ग्रंथांचा पारसीमध्ये अनुवाद करून घेतला होता. चित्रांच्या रूपातही अकबरने अनेक ग्रंथांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये तुम्ही रजमनामा नावाचं एक पुस्तक जे आहे, रजमनामा हे महाभारत आहे, पर्शियन महाभारत रजमनामा म्हणून. त्यानंतर दास्तान ई अमीर हमजा हे एक पुस्तक जे आहे ते अकबरच्या हयातीत चित्रांच्या रूपात त्याचं प्रकटीकरण करण्यात आलं होतं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं मित्रांनो, दास्तान ई अमीर हमजा. त्यानंतर बाबरनामा सुद्धा अकबरने पुस्तकांच्या रूपात जे आहे ते इलस्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला होता. बाबरनामा हे काही महत्त्वपूर्ण पुस्तकं अकबरच्या कालावधीचे आहे ते निर्माण करण्यात आली होती. कारण आपण पाहिलं होतं की अकबरला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट होता आणि अकबरने ही पुस्तकं जी आहेत ते चित्रांच्या रूपात प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अकबरच्या कालावधीत ज्या शहाजहानच्या कालावधीत आणि जहांगीरच्या कालावधीत जी पुस्तकं लिहिली गेली त्या पुस्तकांमध्ये जहांगीरनामा स्वतः जहांगीरने लिहिला होता. मात्र तो कंप्लीट करण्याचं काम जहांगीरनामा स्वतः जहांगीरने लिहिला होता, आणि पूर्ण करण्याचं काम जे आहे पूर्ण केला मुतमेद खान पूर्ण केला होता मुतमेद खानाने. आणि मित्रांनो, पादशाहनामा किंवा ज्याला शहाजहान नामा असं पण म्हणतात, शहाजहान नामा, तो लिहिला होता अब्दुल हमीद लाहोरीने लिहिला होता. आणि मित्रांनो, आलमगीरनामा जो आहे, आलमगीरनामा जो औरंगजेबावर आहे, आलमगीरनामा तो लिहिला होता खापी खान हा औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार होता. खापी खान त्याने लिहिला होता. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
मित्रांनो, औरंगजेब जो आहे तो अतिशय महत्त्वाचा व्यक्ती होता. त्याने कॅलिग्राफीमध्ये सुद्धा आपलं महत्त्वाचं योगदान दिलं होतं आणि औरंगजेबाने काही कुराणाच्या प्रतिसुद्धा लिहिल्या होत्या. आणि मित्रांनो, औरंगजेबाने लिहिलेल्या कुराणाच्या प्रती मक्का आणि मदिना येथील मशिदींमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि औरंगजेब जो आहे, औरंगजेब हा अतिशय ऑस्टियर व्यक्ती होता. त्याची इच्छा होती की त्याचा मकबरा जो आहे तो अत्यंत साधा असावा आणि त्याच पद्धतीने त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याचा मकबरा बनवलेला आहे. आणि मित्रांनो, त्याचा मकबरा म्हणजे त्याच्या स्वतःच्या पैशांमध्ये त्यांनी बनवलेला आहे. त्यासाठी त्याने कुठलाही राज्याचा पैसा वापरलेला नाही. त्यांनी स्वतः काम केलं, टोप्या विणल्यात, कुराणाच्या प्रती लिहिल्यात, ते विकलं, त्याच्यावरच त्यांनी गुजराण केली. 14 रुपये साधारणपणे त्यांनी वाचवून ठेवले होते. त्या 14 रुपयांमधून त्याचा मकबरा बनवण्यात आलेला आहे. आणि त्याची इच्छा होती की त्याच्या मकबऱ्यावर घुमट नाही पाहिजे, त्याच्या मकबऱ्यावर आकाश दिसलं पाहिजे, त्याला आकाश दिसलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती. म्हणून आपण जर खुलदाबादला गेलात तर त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी त्याच्या मकबऱ्यावर खुलं आकाश आहे. म्हणजे हे औरंगजेबाबद्दल माहिती सांगता येईल. आणि त्याची पत्नी इराणमधून होती, रबिया उद दुराणी, आणि तिचा मकबरा जो आहे तो औरंगाबादला आपण पाहतो तो म्हणजे बीबी का मकबरा आहे. मित्रांनो, औरंगजेबानंतर मात्र मुघल साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास सुरू झाला आणि 1857 पर्यंत नंतर मुघल साम्राज्य जे आहे ते पूर्णपणे अस्तास गेलं. तर असं हे मुघल साम्राज्य, त्या मुघलांनी फार मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं, उत्तर भारताला संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन इंग्रजांना या मुघलांच्या साम्राज्याचा फायदा असा झाला की त्यांना म्हणजे मुघलांना कंट्रोल करताना भारत अप्रत्यक्ष त्यांच्या नियंत्रणात आला. मित्रांनो, मुघलांच्या साम्राज्यामधून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वतःचं एक साम्राज्य जे आहे ते निर्माण केलं, जे म्हणजे मराठा साम्राज्य किंवा हिंदवी साम्राज्य. आणि त्याचबरोबर जी इतर त्या काळातल्या परंपरा होत्या त्यांच्याबद्दलचं लेक्चर जे आहे ते आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण थांबूया. मला खात्री आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेसाठी विचारले जाणारे काही महत्त्वाचे घटक प्रश्न जे आहेत तुम्हाला नक्कीच त्याची उत्तरं चांगल्या प्रकारे देता येतील. मित्रांनो, एका व्हिडिओमध्ये मुघल साम्राज्य सामावणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. मात्र फक्त आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढ्याच पॉईंट्सवर आपण बोललेलो आहोत. खरं तर जलालुद्दीन मोहम्मद अकबर किंवा नुरुद्दीन जहांगीर, शहाजहान यांच्या व्यक्तिमत्वाला आणि खरं तर त्यांनी केलेल्या कामाला जे या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं की फार न्याय देता आलेला नाही आहे. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जितकं गरजेचं होतं तेवढंच मला इथं द्यावंसं वाटलं. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच त्या दृष्टिकोनातूनच बघा. मित्रांनो, आज आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण नंतर भेटूया, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलणार आहोत आणि मराठा राज्याची स्थापना कशी झाली आणि मराठा धर्म चळवळ म्हणजे काय किंवा महाराष्ट्र धर्म मूव्हमेंट म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, आता थांबूया. आजच्या दिवसासाठी मी रजा घेतो. तुमच्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या शुभेच्छा देतो. हॅपी राहा आणि कोविडपासून सुरक्षित राहा. धन्यवाद.